Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 17th lecture about the chapter coordinate geometry, and this is the part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So we will begin from where we left in the 16th lecture. We have done all these outcomes we have got from that lecture. आपण असं शिकलो की एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 असतो. कुठलीही लाईन जर असेल पॅरलल टू एक्स ॲक्सिस तर त्याचा स्लोप 0 असतो. वाय ॲक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन्ड. स्लोप ऑफ एनी लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस तो सुद्धा नॉट डिफाईन्ड. थिटा हा जर अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल एखाद्या लाईनचा, एल या लाईनचा, तर त्याचा स्लोप असतो टॅन थिटा आणि कुठल्याही दोन पॅरलल लाईनचा स्लोप सेम असतो. आता अँगल ऑफ इन्क्लिनेशन असा जो इथे आपण गेल्या लेक्चरमध्ये आणि अनेक वेळा शब्द वापरला, म्हणजे वाक्प्रचार वापरला, फ्रेज वापरली, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, त्याचा अर्थ काय? अँगल मेड बाय अँगल ऑफ इन्क्लिनेशन याचा अर्थ काय की इट इज अँगल मेड बाय दॅट लाईन, अँगल मेड बाय लाईन मेड बाय लाईन एल, अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल असं म्हणूया आपण, इज द अँगल मेड बाय लाईन एल विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आता तो जर अँगल थिटा असेल तर आपण काय म्हणणार? थिटा हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे आणि तसं असेल तर टॅन थिटा विल बी द स्लोप. म्हणजे आता बघा, म्हणजे आता हे आपण इम्प्लाय करू शकतो ना, हे आपल्याला समजल्यानंतर या गोष्टी आपण वापरू शकतो. आता कसं आहे बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या की सपोज आय ड्रॉ से एक्स आणि वाय ॲक्सिस. सपोज आपण हा एक्स ॲक्सिस घेतला, ओके, से आय विल टेक इट, आणि सपोज आय टेक दिस ॲज वाय ॲक्सिस. मग आता बघा, आपण आधी इथे नावं देऊया त्यांना, कारण काय हे फार महत्त्वाचं असतं. नेमिंग द ॲक्सिस, ऑलवेज वी फॉरगेट इट, वी शुड नॉट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक्स ॲक्सिस झाला, हा वाय ॲक्सिस झाला, ठीक आहे. मग आता याचा स्लोप किती आहे? 0 आहे. मग आता समजा मी अशी एखादी लाईन काढली की जी लाईन त्या कोऑर्डिनेट ॲक्सिस जे आहेत, म्हणजे हे कुठले एक्स आणि वाय ॲक्सिस, त्यांना बायसेक्ट करते. म्हणजे ही अशी जाते, समजा त्याच्यामधून ओरिजिनमधून जातेच आहे, ओके. बायसेक्ट करणं, सॉरी ही आपली डायग्राम चुकली, ही लाईन आपण जरा अशी शिफ्ट करूया. ओके, नाव इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. तर इथे हा जो अँगल आहे हा समजा 45 डिग्रीज आहे, तर बायसेक्ट करणार म्हणणार ना तुम्ही. बघा, एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये किती अंशाचा कोन असतो? 90. मग ही लाईन एल समजा ही घेतली मी, तर ती इट मेक्स अँगल ऑफ 45 डिग्रीज विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. मग त्यावेळी या लाईनचा स्लोप ऑफ लाईन एल काय येणार? तर टॅन 45, सॉरी, 1 minute, I will erase all this so that we will draw it fresh with fresh mind. Okay, so this something is wrong with that pen that I am using. Okay, so I will erase first all this. It happens, आपल्याकडे या अशा गोष्टी होत असतात, त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष नाही द्यायचं, आपण दुर्लक्ष करायचं. कसं आहे बघा, एक साधी आपण डायग्राम काढूया पुन्हा. सी, दिस इज युअर एक्स ॲक्सिस, ओके, दिस इज युअर वाय ॲक्सिस, यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. आता समजा मी अशी लाईन काढली जी या दोन ॲक्सिसना बायसेक्ट करते आहे, अशी लाईन, म्हणजे याला आपण नाव दिलं समजा, तर ही लाईन एल आहे आणि हा इथे किती अंशाचा कोन आहे? 45 डिग्रीज. म्हणजेच काय म्हणणार मी? लाईन एल बायसेक्ट्स कोऑर्डिनेट ॲक्सिस. When line L bisects coordinate axis,
देन अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ एल काय असणार, अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन एल हे किती असणार, 45 डिग्रीज. म्हणून स्लोप ऑफ एल काय असणार, स्लोप ऑफ एल इट विल बी tan ऑफ 45 डिग्रीज, म्हणजेच तो किती असणार 1. आणि बघा ज्यावेळी हे बायसेक्ट करणार ना त्यावेळी काय असणार, ह्यातला कुठलाही मी पॉईंट घेतला तर त्याचं एक्स अक्षापासूनचं अंतर आणि वाय अक्षापासूनचं अंतर सेम असणार. म्हणजे जसा ओरिजिन त्या लाईनवर आहे 0 0 तसाच इथला 2 2 हा पण पॉईंट त्या लाईनवर असणार, 4 4 हा पण पॉईंट त्या लाईनवर असणार. आणि मग त्याचा स्लोप काय येईल बघा, नेहमीचा पारंपरिक फॉर्म्युला आपण वापरला तर हा समजा पॉईंट तुमचा ए आहे, हा बी आहे, तर त्या लाईनचा स्लोप काय येणार बघा, स्लोप ऑफ एल काय असतं y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस 2 डिवायडेड बाय 4 मायनस 2 अगेन x2 मायनस x1 म्हणजे पुन्हा 1 आलं. सो एनी हाऊ यू हॅव प्रूव्ड. जर त्या लाईनचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन समजा 60 डिग्रीज असेल, समजा एल ही लाईन आहे, एल नको आता आपण एल डॅश घेऊया, एल डॅश ही दुसरी लाईन आहे, त्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन 60 डिग्रीज आहे, तर स्लोप काय येणार tan ऑफ 60 डिग्रीज. मग ते पाठ पाहिजे तुमचं, tan ऑफ 60 डिग्रीज √3 आहे. L2 डॅश समजा लाईन असेल, त्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा 30 डिग्रीज असेल, तर त्या लाईनचा स्लोप काय tan ऑफ 30 डिग्रीज म्हणजेच 1/√3. 45 डिग्रीज असेल अशी तर स्लोप 1 येणार. 90 डिग्रीज बघा लाईन ऑफ वाय ॲक्सिस, हा जो वाय ॲक्सिस आहे त्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे, म्हणजे एक्स अक्षाबरोबर वाय ॲक्सिस किती अंशाचा कोण करतं 90 अंशाचा. म्हणून वाय ॲक्सिसचा स्लोप काय होणार tan 90, but tan 90 you know it is not defined. So everything you can verify. लक्षात घ्या, व्हेरिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला तो कन्सेप्ट नीट समजला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन, वेगवेगळ्या लाईन्सचा विषय घेऊन, आणि ही सवय लागली पाहिजे. कुठलीही लाईन आपण बघितली की त्याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे का, स्लोप 0 आहे का, स्लोप नॉट डिफाईन्ड येईल का, असा विचार आपल्या डोक्यात. प्रत्येक वेळी काय तुम्हाला विचारलं की मग उत्तर द्यायचं असं नव्हे. आपणाला लाईन दिसल्यानंतर लगेच कळतं नाही ही आपण एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनच्या दिशेने चालत गेलो की हा चढाव आहे की उतार आहे. मग हा इथे बघा या लाईनमध्ये ही जी काय लाईन आपण काढली आहे एल, ते तुम्ही एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनने चालत आलात, म्हणजे हे असं चालत आलात की इथे आल्यानंतर हा चढाव आहे. चढाव म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप, उतार म्हणजे निगेटिव्ह स्लोप, लक्षात घ्या. त्यामुळे पॉझिटिव्ह स्लोप आणि चढाव हे असोसिएशन आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. आणि तेच उतार, निगेटिव्ह स्लोप म्हणजे उतार, आणि जेव्हा चढाव पण नाही उतार पण नाही म्हणजेच काय हॉरिझॉन्टल समांतर रेषा जमिनीशी समांतर, मग त्यावेळी त्याचा स्लोप काय 0. तुम्हाला एक म्हणजे 1 अंश सुद्धा तुम्ही वर नाही जाणार जमिनीपासून, आहे जमिनीवरूनच चालत राहणार. चढाव आला की तुम्हाला वर जावं लागणार, दॅट इज पॉझिटिव्ह स्लोप. उतार आला की तुम्ही खाली येणार, दॅट इज निगेटिव्ह स्लोप. त्यामुळे ह्या आयडियाज क्लिअर होईपर्यंत या सर्व गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा अभ्यासाव्या लागतील. आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू एक्सप्लेन ऑल दीज थिंग्स, बट स्टील यू हॅव टू वर्क ऑन ऑल दीज आयडियाज. ठीक आहे, आता काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, त्यातला पहिला बघा तुम्ही, त्यांनी दिले तुम्हाला. हे आपण कुठल्या पानावर काम करतो आहोत बघा, पेज नंबर 120. पेज नंबर 120 वरचा पहिला सॉल्ड प्रॉब्लेम काय म्हटलंय बघा, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू, म्हणजे पेज नंबर 120 वरचा पहिला प्रॉब्लेम हा सॉल्ड आहे ॲक्च्युअली, म्हणून एस म्हणूया मी, S1 म्हणजे सॉल्ड 1. पॉईंट्स काय दिलेत बघा, ए दिलेला आहे तुम्हाला -3,5 आणि बी इज द पॉईंट 4,-1. सो व्हॉट इज स्लोप, स्लोप ऑफ ए बी काय येईल बघा, वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी म्हणजे -1 -5 आणि डिवायडेड बाय एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी 4 - -3 म्हणजेच 4 + 3 म्हणजेच काय झालं -6/7. -6/7 हा त्याचा स्लोप आला. दुसरा प्रॉब्लेम बघा, त्यांनी काय विचारलंय आता, पॉइंट्स टू शो दॅट म्हणजे टू प्रूव्ह दॅट. 3 पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला. पीचा कोऑर्डिनेट दिलेला आहे -2, 3,
क्यूचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 1,2 आणि आरचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 4,1 आणि दे हॅव आस्क्ड यू टू प्रूव्ह दॅट आर कोलिनियर. बघा आपण याच चॅप्टरमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पण कोलिनियर पॉईंट्स आहेत असं सिद्ध करतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय सिद्ध करता, तर डिस्टन्स बिटवीन पी क्यू, डिस्टन्स बिटवीन पी आर आणि डिस्टन्स बिटवीन क्यू आर काढता आणि मग कुठली तरी दोन डिस्टन्सेस आहे त्यांचं ॲडिशन आहे तिसऱ्या डिस्टन्स एवढं असतं आणि त्यावेळी आपण म्हणतो की ती पॉईंट्स कोलिनियर आहेत. इथे आपण स्लोपची आयडिया वापरणार. सो आपण कसं म्हणणार, हे ते पॉईंट्स आहेत दिलेले, तर तुम्ही स्लोप ऑफ पी क्यू काढणार. दिस इज बेटर वे ऑफ चेकिंग स्लोप ऑफ पी क्यू. काय येणार बघा, पी क्यूचा स्लोप म्हणजेच पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स वापरणार. मग वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स म्हणजे इथला वाय कोऑर्डिनेट 2 इथला 3 म्हणून 2 - 3 डिवायडेड बाय 1 - -2 1 + 2 होईल ते म्हणजेच किती होणार -1/3 म्हणजेच -1/3. ठीक आहे. तसंच स्लोप ऑफ क्यू आर काढा. स्लोप ऑफ क्यू आर मग हे काय येईल बघा, स्लोप ऑफ क्यू आर, क्यू आणि आर म्हणजे 1 - 2 वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स. हे ना आपण लिहितो त्यावेळी मनात म्हणायचं. आपण मी काय करतो आहे नेमकं, नुसतं पाठांतर करू नका. पुस्तकात आहे ते लिहायचं वहीत, मॅडम किंवा सर शिकवतात त्यावेळी फळ्यावर आहे ते माझ्या वहीत लिहून घ्यायचं. दिस इज नॉट स्टडी. आपणाला ते समजलं पाहिजे मी हे का लिहितो आहे. ह्याचा हा फॉर्म्युला आहे वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स म्हणून तुम्ही लिहिलं 1 - 2 अपॉन काय होणार बघा 4 - 1 बरोबर ना. 1 - 2 अपॉन 4 - 1 म्हणजेच किती आलं -1/3 आलं. म्हणजेच काय झालं, स्लोप ऑफ पी क्यू इज सेम ॲज स्लोप ऑफ क्यू आर. ओके. आणि काय झालं, पॉइंट क्यू इज कॉमन पॉइंट. Q is common point on both lines. कुठल्या दोन लाईन्स, तर PQ आणि QR. आता अशी सिच्युएशन असू शकते PQ आणि ही दुसरी लाईन ह्या पॅरलल आहेत म्हणून त्यांचे स्लोप सेम आहेत. इथे पण स्लोप सेम आहेत. स्लोप सेम आहेत म्हणजे लाईन्स पॅरलल आहेत, पण या लाईनवरचा कोणताही पॉईंट इथे नाहीये. इथे तसं होत नाही. हा Q हा पॉईंट कॉमन आहे. Q इज अ कॉमन पॉईंट. हा मुद्दा महत्वाचा आहे त्यातला, लक्षात घ्या. Q is a common point on both lines. So PQR are collinear. PQR are collinear. त्यामुळे कोलिनियर मेथड्स लक्षात घ्या. कोलिनियर मला 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि ते कोलिनियर आहेत असं दाखवायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करून आपण दाखवू शकतो आणि आता स्लोप्सचा वापर करून तुम्ही दाखवू शकता. ओके. आता पुढचा एक प्रॉब्लेम बघूया आपण. काय बघा, तिसरा प्रॉब्लेम त्यातला, पेज नंबर 120 वरचा सॉल्व्ड प्रॉब्लेम्स मधला. काय आहे बघा प्रॉब्लेम. इफ स्लोप ऑफ द लाईन जॉइनिंग P K, 0 and Q -3, -2 is 2/7. Okay, then what is K? That is asked. मग त्या K ची व्हॅल्यू काय हे विचारलं. आता स्लोपचा फॉर्म्युला वापरा. दोन पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत त्यामुळे ह्याच्यात काही फारसं नाहीच आहे. सो स्लोप ऑफ पी क्यू काय येणार, स्लोप ऑफ पी क्यू -2. हा हे तुमचे वाय कोऑर्डिनेट्स आहेत ना. वाय कोऑर्डिनेट इथला 0 आहे, इथला 2 आहे, -2 आहे. तर असं करा 0 - -2 म्हणजे 0 - -2 डिवायडेड बाय, आता एकदा इथले घेतलात की मग इथेच K -3 K -3 हे किती दिलंय तुम्हाला 2/7. आता 0 - -2 म्हणजे +2 झालं आणि K -3 म्हणजेच K +3 झालं. दिस इज गिवन टू यू ॲज 2/7. म्हणजे दोन्ही ठिकाणचा न्यूमरेटर सेम आहे त्यामुळे तुम्हाला डिनॉमिनेटर इक्वेट करता येईल. न्यूमरेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर पण सेम असला पाहिजे कारण या दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वल आहेत. मग त्यामुळे काय लिहिता येईल मला, K +3 = 7 म्हणजेच K = 7 - 3 which is 4. So we got the value of K, that is 4. फारच ऑर्डिनरी
प्रॉब्लेम्स आहेत. एनी वन कॅन डू दिस इझिली. आता बघा त्याचा जॉमेट्रिकली कसा वापर करता येतो हे समजून घ्या. तुम्हाला जर हे सेक्शन फॉर्म्युला, नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला, त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला, त्याच्यानंतर आता हे आपण शिकलोय ते स्लोप्स हा कन्सेप्ट, या सर्वांचा जॉमेट्रिकली प्रचंड फायदा होतो. हे सर्व तुम्ही करता त्यावेळी. आता इथे तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय बघा. हा कितवा प्रॉब्लेम आहे? चौथा. तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 व्हर्टायसिस दिलेले आहेत बघा. वी विल वर्क ऑन दॅट प्रॉब्लेम. दिस इज नाउ प्रॉब्लेम नंबर 4 फ्रॉम द पेज. दिस इज पेज नंबर नाउ 121. ओके, सो आय विल इरेज दिस ऑल्सो. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो चौथा प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 120. हा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, पण स्टील आय एम गोइंग टू एक्सप्लेन इट. सॉल्व्ड प्रॉब्लेम्स हे काही कॅज्युअली घ्यायचा विषय नव्हे. 4/121 सॉल्व्ड प्रॉब्लेम SP. ठीक आहे. तिथे काय दिलंय बघा. ए चे कोऑर्डिनेट्स दिले आहेत 6, 1. बी चे दिलेले आहेत काय दिलेले आहेत 8,2. नंतर तुम्हाला सी दिलाय 9,4 आणि डी दिलेला आहे 7,3. आणि तुम्हाला दाखवायचं आहे शो ABCD इज पॅरलेलोग्रॅम. पॅरलेलोग्रॅम म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतो आपण? समांतर भुज चौकोन. म्हणजेच ही अशा टाईपची फिगर. समांतर भुज चौकोनाची मेन प्रॉपर्टी काय? समोरासमोरील बाजू समान असतात, पॅरलल असतात. सॉरी, समोरासमोरच्या भुजा त्या पॅरलल असणार. मग आता इथे काय करायचं? स्लोप ऑफ द लाईनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट स्लोप ऑफ लाईन L passing through say x1, y1 and x2, y2 is what? It is y2 minus y1 divided by x2 minus x1. तो आता इथे वापरूया. सो स्लोप ऑफ AB काढूया आपण. स्लोप ऑफ AB काढा. काय येईल बघा. ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स 2 - 1 y कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स भागिले x कोऑर्डिनेट्सचा म्हणजेच 8 - 6. मग हे किती झालं? 1/2 झालं. हे 2 - 1 हे 1 आहे, 8 - 6 हे 2 आहे. सो इट इज 1/2. ठीक आहे. स्लोप ऑफ BC बघा किती येणार. स्लोप ऑफ B अँड C. B चे कोऑर्डिनेट्स 8, 2 आहेत, C चे 9, 4 आहेत. त्यामुळे काय होईल? 4 - 2 आणि डिवायडेड बाय 9 - 8. सो इट इज व्हॉट? 2/1 म्हणजेच 2 झालं. नंतर स्लोप ऑफ CD काढा. स्लोप ऑफ CD. D चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 7, 3. C चे 9, 9, 4 म्हणजेच काय होणार? 3 - 4 डिवायडेड बाय 7 - 9 म्हणजेच हे -1/-2 म्हणजेच पुन्हा 1/2. आणि फायनली स्लोप ऑफ AD DA म्हणा पाहिजे. स्लोप ऑफ DA हे किती येणार? D आणि A चा स्लोप म्हणजेच काय होणार? 3 - 1 डिवायडेड बाय 7 - 6 1 आलं. 3 - 1 हे 2 आलं, 1 नव्हे. आणि 7 - 6 हे 1 आलं. सो इन ऑल 2 आलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ABचा स्लोप हा जो स्लोप आहे तो आणि हा CDचा स्लोप हे सेम आहेत. म्हणजे समजा मी इथे अशी नावं दिली AB CD, तर याचा स्लोप ABचा स्लोप आणि CDचा स्लोप दोन्ही 1/2 आहेत. आणि त्याच्या समोरच्या म्हणजे उरलेल्या ज्या दोन भुजा आहेत BC आणि AD बघा, BC आणि AD यांचे स्लोप्स 2 आहेत. म्हणजेच काय झालं? AB इज पॅरलल टू CD आणि BD इज पॅरलल टू BC. BD नव्हे, सॉरी, AD is parallel to BC. So both the pairs of opposite sides of the quadrilateral are parallel. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्यामध्ये अपोजिट साइड्सच्या 2 पेअर्स तयार झाल्या. एक AB आणि CD
त्यांचे स्लोप समान आहेत, पॅरलल आहेत, म्हणून त्या इथे आपण स्लोप काढले आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स, both the pairs of opposite sides of the quadrilateral are parallel. So तो जो चौकोन दिलेला आहे तुम्हाला ABCD इज पॅरलेलोग्रॅम, समांतर भुज चौकोन आहे तो. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण केला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे हे सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ना, ते मी का डिस्कस करतो. नेहमी मी तुम्हाला सांगत येईन की सॉल्ड एक्झाम्पल्स जी तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेली असतात ती पुस्तकाची जाडी वाढवण्यासाठी लिहिलेली नाहीत. अपेक्षा अशी आहे की ती सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्ही बघाल, ती समजून घ्याल. तुम्हाला नाही समजली तर तुम्ही टीचर्सना विचाराल, पण ती एकदा समजली की त्याच्यावर आधारित, कारण ही सॉल्ड एक्झाम्पल्स कशावर आधारित सोडवलेली असतात, त्याच्या आधी डिस्कस केलेल्या थिअरीवर, मग त्याच्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल्स त्यांचा नीट अभ्यास केला की पुढचा प्रॅक्टिस सेट जो आहे तो आपणाला सोडवता येतो. आणि या सर्व प्रॅक्टिस सेट्समधून जी प्रॅक्टिस होते ती मेन चॅप्टरच्या शेवटी जो एक्झरसाइज दिलेला असतो त्यातले प्रॉब्लेम सोडवताना त्याचा आपणाला फायदा होतो. मुद्दा हा आहे की ॲज मेनी प्रॉब्लेम्स ॲज पॉसिबल आपण ते सॉल्व करत राहिले पाहिजेत. सॉल्व करताना ते समजून घेतले पाहिजेत, त्याच्यामागची थिअरी मला समजली पाहिजे. हे असंच का करतोय आपण, हे ज्यावेळी मॅथमॅटिक्समध्ये कळतं त्यावेळी मॅथमॅटिक्स कळायला लागतं. नाहीतर मग तो उगाच एक मॅथमॅथ्स फोबिया असतो, कठीण आहे मॅथमॅटिक्स असं वाटायला लागतं आपल्याला. तसं काही नाही आहे. आपण ज्या प्रकारे तो अभ्यास करायला पाहिजे तसा जर केला तर मॅथमॅटिक्ससारखा सोपा विषय नाही, कारण मॅथमॅटिक्स हे टोटली लॉजिकल आहे. सो आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर वॉज डिस्कस्ड इन दिस लेक्चर. I again appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Thank you.